आजचा व्हिडिओ यासाठी आहे की खूप दिवस झाले आपण एक बातमी बघतोय जिथे एक 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिला मारून टाकली. तर या घटना पुन्हा पुन्हा होत आहेत. जसं की मालेगावमध्ये सुद्धा ही घटना झाली होती. बरं, ही घटना ज्या व्यक्तीने केली आत्ता, त्या व्यक्तीने ऑलरेडी त्याच्या सख्ख्या भावाच्या मुलीवर पण रेप केला होता. आणि असं ऐकण्यात आलंय की त्याने त्याच्या मुलीवर पण रेप केला होता. तर त्याची बायको त्याच्यापासून 10-12 वर्षापासून लांब राहते. त्याचा मुलगा बोलतो की ह्याच्या पोटी जन्माला येऊन मी खूप म्हणजे गुन्हाच केलाय. हे सगळं होत असताना त्याला आधीच का नाही शिक्षा दिली? त्याला जर आधी शिक्षा दिली असती तर कदाचित आज हिचा जीव वाचला असता. नंतर राजकारण करून काहीच उपयोग नाही आहे, कारण ऑलरेडी जीव गेलाय. 9 महिने आईने सांभाळलं तिला पोटामध्ये. बाहेर आल्यानंतर स्वतःची झोप, स्वतःचं सगळं भूक तहान विसरून मुलीला सांभाळलं आणि त्याच्यानंतर असा कोणतरी एक नालायक व्यक्ती येतो की त्याच्या 2 मिनिटाच्या इच्छेसाठी तो सगळं उद्ध्वस्त करून टाकतो. बरं, ही मानसिकता इतकी खराब आहे की मुलींना बाहेर सोडायचं कसं मग? 3 वर्षाची मुलगी तुम्हाला कळत नाही. एका 70 वर्षाच्या आजीवर सुद्धा रेप झाला, ते तुम्हाला कळत नाही. मग महिला म्हणून तुम्ही कुठे सुरक्षित आहात? फक्त 4 भिंतींमध्ये. मग जर असं असेल तर मग पहिलेचे लोक बरोबर बोलत होते की मुलगाच व्हायला पाहिजे, मुली नको. आपण तिला लक्ष्मी म्हणतो, तिला सरस्वती म्हणतो, तिला दुर्गा म्हणतो. मुलगीचा जन्म झाल्यानंतर आपण म्हणतो की लक्ष्मी घरी आली. मग ती लक्ष्मी अशी पायाखाली तुडवायची का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चौरंग करायचे. बलात्कार झाले, पहिली शिक्षा छत्रपतींनी दिली होती. बलात्कार ज्याने केला त्याला त्याचे हातपाय छाटून त्याला गावाच्या मुख्य वेशीवर त्याला बसवलेलं. म्हणजे जो येईल येता जाता त्याची अवस्था बघून लोक घाबरतील की आपण ही चूक नाही केली पाहिजे. तर आता सुद्धा हीच शिक्षा दिली पाहिजे असं मला वाटतं. आपण एक स्त्री म्हणून, एक मुलीची आई म्हणून मला या बातम्या बघून प्रचंड त्रास होतो. म्हणजे ते आपण हिंमत करतो मुलींना बाहेर पाठवायची, मोठं काहीतरी घडवायची, पुन्हा आपण तिथे झिरोवरच येऊन जातो. नको, आपली मुलगी आपल्या डोळ्यासमोर राहिलेलीच बरी. आणि आपण सुद्धा हिंमत करू शकत नाही मुलांना घरी सोडून बाहेर जायची, कारण कुठेच मुली सिक्युअर नाही आहे. ही अशी मानसिकता इतकी घाणेरडी आहे की कायद्याचा धाक नाही आहे.